आता ती उन्मन्य अवस्थेत असल्यामुळं काहीच माहित नाही त्याला सर्प टाकलाय का काय केलं याच काय नाही भान नाही. म्हणून अशा उन्मन्य अवस्थेत असल्यामुळं ते तसेच असणारे समाधीत. पण त्याचा मुलगा कुठेतरी बाहेर गेला होता मुलगा, तो फिरून आला. त्यांनी ते पाहिला सर्प गळ्यात. कोणी टाकला असेल माझ्या वडिलाच्या गळ्यात सर्प, श्राप देऊन टाकला त्याने. ज्यांनी सर्प टाकला असेल तो 7व्या दिवशी मृत होईल. तक्षक नावाचा सर्प डसून त्याचा काय होईल, मृत्यू होईल. असा काय त्याला माहित नाही. ज्या राज्यात राहिलो त्या राजाचेच असणारे हे राजे, राजा परीक्षिती, त्यांनी हा सर्प टाकला हे त्याला काय नाही माहित नाही. कोणीतरी चंडाळानी, दुश्मनानी माझ्या वडिलाच्या गळ्यात काय टाकला त्याला जर माहित असलं असतं तर त्यांनी तो श्राप द्यायला नसता. कारण की कोणाच्या आश्रयात होता तो, राजाच्या. पण माहित नसल्यामुळं त्यांनी तो सर्प उचलला आणि ऋषीच्या गळ्यात टाकला. त्या मुलाने श्राप दिला. आज 7 दिवसाच्या आतच असणारा 7व्या दिवशी तक्षक नावाचा सर्प दंश करणार आणि हा माणूस मरणार असा काय दिला, शाप दिला. आणि तो शाप दिल्यानंतर बाकीचे जे काही त्याचे मित्र होते त्या मित्राला माहित होत हा सर्प कोणी टाकलेला आहे, राजा परीक्षितीने टाकलेला आहे. लगेच ते आले असणारे आणि सांगितलं तिथं, राजे साहेब अशी अशी घटना घडली, तुम्ही गण सर्प टाकला. पण त्या असणार ऋषीने नाही श्राप द्याला, पण ऋषीच्या मुलाने श्राप द्याला. तक्षक नावाचा सर्प डसून तुमचा काय होणार, अंत होणार. आणि ही खरी गोष्ट आहे. ते सांगितलं राजाला. आणि असं सांगितल्यानंतर राजाने मीटिंग भरली. सगळी प्रजा, श्रेष्ठ श्रेष्ठ जे लोक होते ते सगळे बोलिले आणि अशा अशी घटना घडली. याला उपाय काय आहे, याला काहीतरी सांगा मार्ग, काहीतरी तुम्ही सूचित करा मला की 7व्या दिवशी काय असणार आहे. साप नक्की आणि ठरलेलं आहे, याच्यात काही चूक नाही. ही घटना घडणार म्हणजे घडणार. याला सांगा तुम्ही काय करायचं. तर त्याच्यात काही ज्ञानी होते म्हणजे काही करायचं नाही, एक करा तुम्ही, सुखाचार्याला बोलवा आणि त्याच्या हातातून त्याच्या वाणीतून तुम्ही 7 दिवस भागवत ऐका. काय का भागवत. आणि त्या भागवत ऐकल्यानंतर मग तुम्हाला जन्म मरणाच्या ह्या पिढीतून तुम्ही मुक्त व्हाल. याच्याशिवाय दुसरा काय नाही, पर्याय नाही. जसं आता आपण बी इकडे पाहू, जसं तुम्हाला बी 7व्या दिवसाच्या पुढचा दिवस लिहिणार नाही मृत्यूला. तुम्हाला बी कोणी असो, तो कोणाचं शरीर असो, 7व्याच्या नंतर 8वा दिवस उतरतच नाही मारायला. 7व्या दिवशी एक दिवस येणारच. कोणचा बी एक दिवस काय होणार, मृत्यू येणार म्हणजे येणार. असं निश्चित ठरलेलं आहे. फक्त तारीख डिक्लेअर नाही, तारीख काय नाही डिक्लेअर नाही. जसं राजा परीक्षेची तारीख डिक्लेअर झाली होती, 7व्या दिवशी मरणार म्हणजे मरणार. आपलं मुख होते 7व्या दिवशी कोणी दिवस येईल, कोण दिवस येईल काही सकाळी नाही भरवसा माहीत. बघा, मृत्यू होणार म्हणजे होणार, कोणत्या दिवशी होईल काही सांगता येत नाही, ठरलेलं आहे ते. पण आपण मात्र त्याच्याबद्दल बेसावध आहोत. त्याच्याबद्दल मरणाची कार्य नाही आठवण, आपल्याला त्याची काय नाही आठवण नाही, का मृत्यू ठरलेला नाही. हा बघा, ठरलेला नाही आपला. आपल्याला माहित नाही कोण दिवशी जाईल म्हणून दे, आपल्या हातातून सुटणार दे, पण कोण दिवशी सुटल हे फक्त काय नाही माहित नाही. नक्की आहे, ठरलेलं आहे. म्हणून राजा परीक्षितीनं त्याला कळाल्यानंतर देह मरणारे, देह पडणारे कळाल्यानंतर त्यांनी दुसरं काही केलं नाही, भागवत ऐकलं. आणि कशा करता, मोक्ष मिळविण्याकरता, मरणातून सुटण्याकरता, मुक्ती मिळविण्याकरता, ह्या सगळ्या दुःखातून पार पडण्याकरता त्यांनी काय ऐकलं,
आपण बी काय ऐकायचं मग भागवत? कशासाठी? मुक्त होण्यासाठी, जन्म मरणाची निवृत्ती होण्यासाठी, परमानंदाची प्राप्ती होण्यासाठी. तेच असणार शुकाचार्यांनी सांगितलं राजा परीक्षितीला. जन्म मरण जे आहे त्याच्याबद्दल तू लक्षात घे. जे ब्रह्मदेवाने, एवढा ब्रह्मदेव, जगाची उत्पत्ती करणारा, आणि नंतर कंबळामध्ये त्याचा उत्पत्ती झाली ब्रह्मदेवाची. आणि कंबळामध्ये त्याची उत्पत्ती झाल्यामुळं त्यांनी पाहिलं जगात, हे जग तर मीच तयार केलेलं आहे. आणि खरं चला तुमच्याकडे बी हे जग कोणी तयार केलं? कोणी तयार केलं? तुम्ही ह्या जगाला आहे म्हणायला कोण? कोण म्हणायला याला आहे म्हणून? तुम्हीच म्हणायले या जगाला आहे म्हणून. तुमच्यामुळं जग का जगामुळं जग? त्याच्या पलीकडे जर गेले तुम्ही, मनामुळं जग का जगामुळं जग? हे सगळं जग कशामुळं? केवळ मनामुळं. एक जर मन नाही तर जग उडालं. एक जर मन बाजूला गेलं, मन बाजूला केलं तर काय उडालं? मग जगामुळं जग का मनामुळं जग? थोडं कळून घ्या ना. भागवत जगामुळं जग नाही तर जग कशामुळं? बरं अनुभूती आहे. सुसुप्तीत मन नाही तर जग बी नाही. आपला अनुभव आहे. सुसुप्तीत काय नाही? सुसुप्तीत तुम्ही नाही का मन नाही? का तुम्ही नाही तिथं? तुम्ही आहे कुठं? फक्त काय नाही तिथं? मन लीन झालं तिथं. विष्टी अज्ञानात, तुमच्या अज्ञानात, तुमच्या स्वरूपाच्या अज्ञानात मन काय झालं? लीन झालं. जसं उन्हाळ्यामध्ये वृक्ष गवत ब्यामध्ये लीन होत असतील, ती नष्ट नाही झाली. ब्यात काय झाले? ती लीन झाले. उन्हाळ्यात काळो फंगार दिसत आणि पाऊस पडल्यात हिरोगार दिसत. कुठून आलं ते? लीन झालं होतं ते. आणि पाऊस पडला की पुन्हा उगवलं. तसं तुमचं मन लीन झालं होतं. कशात? कारणामध्ये लीन झालं होतं. आणि कारणात लीन झाल्यामुळं आणि पुन्हा वातावरण तयार झालं की पुन्हा हिरवगार झालं. पुन्हा एक चिव चिव काय झाली? डोळे रूप पाहिले, कान शब्द ऐकायले, नाक गंध घ्यायला, जीभ रस सेवन करायली, त्वचा स्पर्श घ्यायली, झाली चिव चिव चालू. कशामुळं? मनामुळं. म्हणजे हे सगळं बघा, मन आणि जग दोन नाही. जसं बीज आणि वृक्ष दोन नाही, बीज आणि झाड दोन नाही, ते एकच आहे. झाडच सूक्ष्म झालं म्हणजे ते बियात रूपांतर होत असत, आणि बीज स्थूल झालं म्हणजे ते वृक्ष होत असत. मग याच्यात सांगा तुम्ही आता, झाड आधी का बी आधी? नाही सांगा ना, लावा ना डोकं. काय आधी? झाड आधी का बी आधी? म्हणले बी आधी. मग बी आधी तर मग झाडातूनच आलं ते. बी कुठून आलं? म्हणले मग बी आहे झाड आधी. झाड आधी तर मग बी कुठून आलं? उगलं कसं? मग त्याच्यात दोन्ही अनादी म्हणावं लागतं. त्याला उत्तर नाही, एकच उत्तर आहे. दोन्ही बी कसे? मग जग आधी का मन आधी? कोण आधी? अरे जग बघा, मन स्थूल झालं म्हणजे जग, आणि जग सूक्ष्म झालं म्हणजे मन. मन काय झालं? स्थूल झालं म्हणजे काय? हे जग. आणि जगच काय झालं? सूक्ष्म झालं म्हणजे कोण? मन. आणि तुम्ही त्याचे साक्षी, तुम्ही त्याचे द्रष्टा, तुम्ही त्याला. मग ब्रह्मदेवाला भ्रम झाला, मूढ झाली बुद्धी की मी कुठून आलो, मी हे केलं तयार, पण मी कोण? मी कुठून आलो? माझं काय स्वरूप आहे? माझे कोण माय, कोण बाप?
काही पत्ता नाही. कोणाला? ब्रह्मदेवाला. ही कशाची कथा चाललेली? ब्रह्मदेवाची. आणि त्या ब्रह्मदेवाची नाही, ह्या बी देवाची ही कथा. तिकडं नाही, ही कथा तुमचीच, हे सगळ्याची. जशी ब्रह्मदेवाची कथा बोलायचं असतं ब्रह्मदेवाला, पण तुमच्यामुळं, तुमचं निमित्त करून. म्हणून त्या ब्रह्मदेवाला मी कोण आहे हा भ्रम झाला, हे जग काय आहे ही भ्रम झाला, आणि माझं अधिष्ठान कोण आहे, माझा करता करविता कोण आहे, असा काय झाला, भ्रम झाला. आणि मग राजा परीक्षितीला सुखाचार्य सांगू लागले ब्रह्मदेवाची कथा. कोणाची कथा? ब्रह्मदेवाची कथा. कोण सांगू लागले? सुखाचार्य. कोण सुखाचार्य? 12 वर्ष ते बामणाचं कट्ट. तुकाराम महाराजांची शब्द येते, भीड नाही तिथं कोणाची. कोणाची पुढं? हा, तुकाराम महाराजांची भाषा आहे. बामणाचे एक पोर खेळाशी भ्यालं, ते 12 वर्ष लपलं रे. कापत कापत बाहेर आलं, ते नागोची पळून गेलं रे. ही तुकाराम महाराजांची भाषा. आपण म्हणतो ब्रह्मदेव ब्रह्मदेव ब्रह्मदेव, ती तसं नाही तिथं. निआदवाचं काट्ट, काट्ट म्हणले कृष्णाला, खेळाशी भ्याले. ते त्यांनी बहुतेक खेळ खेळला रे. सगळे खेळ खेळले, पण खेळी ना सापडे. कोणे खेळा सापडे नाही. खेळ खेळले पण गुंतले नाही. ना आपण खेळ खेळायला तर गुंतून घ्यालो. म्हणून लक्षात घ्या. आणि मग 12 वर्षानंतर सुखाचार्य बाहेर आले, आणि बाहेर आले तशीच पळाली जंगलात. व्यास माग लागले, ती पुढे पळाली. व्यास माग लागले, पुढे पळाले. अरे सुखा थांब, अरे सुखा थांब, सुखा थांब तू. सुखाचार्य थांबायला तयार नाही. सरोवर होतं, नग्न स्त्रिया तिथं स्नान करू लागल्या. सुखाचार्य गेले, त्या काहीच नाही घ्यायला. पण व्यास आल्यानंतर त्यांनी कपडे घातले. मग अहंकारच झाला. मला पाहून याला लाजल्या नाही, आणि माझ्या बापाला पाहून काय झाल्या, मग तो पुष्टीच भरली अहंकाराला. पण माग पळत असताना सांगितलं, सुखा थांब, सुखा थांब, माझं ऐक, एक गोष्ट ऐक, बाकी नको ऐकू तू, पण एक वचन ऐक माझं. शेवटी सुखाचार्याला वाटलं इतके काकुळकी आलेत माझे वडील, म्हणून थांबले ते. आणि थांबल्यानंतर सांगितलं, अरे सुखा, मला माहित आहे वैराग्य, वैराग्य जरी असलं, जर ज्ञान नाही झालं तर ते वैराग्य काही कमी नाही, टिकत नाही ते वैराग्य. कोणचं वैराग्य? जर न ज्ञान होता, न गुरुचा प्रसाद होता, न संतांच्या संगतीत मध्ये विवेकासहित वैराग्य जर नाही झालं, तर ते खोटं वैराग्य कवा ढसळण कवा पडल काही सांगता येत नाही. म्हणून तू, मला माहिती तुला वैराग्य, आता जंगलात जाशील, तू तपस करशील, पण वैराग्य जर तुला विवेकासहित नाही झालं संतांच्या संगतीत, तर ते वैराग्य कुणीकडे जाईल काही सांगता येत नाही. म्हणून तू सद्गुरूला शरण जाय, अगोदर सद्गुरूला कड जाय तू. म्हणली, सांगा मला मग कोण आहे गुरुकडे जाऊ मी. तुमची आज्ञाप्रमाणे, तुम्ही वडील आहेत माझे, तुम्ही मुनी आहात, ऋषी आहात, तुमचं ऐकावं लागेल मला. आम्ही ऐकलं तुमचं. कोणाकडे म्हणले, जाय जनक राजाकडे. कोणाकडे जाय? जनक राजाकडे. मग तिथून सुखाचार्य कोणाकडे निघाली? जनक राजाकडे. आता राजाकडे जायचं म्हणलं, नग्न कसं जायचं? एक धुडकं पडलेलं होतं, ते गुंडाळलं रस्त्याचं. राजाच्या भेटीला बघा, देवाकडं रिकाम्या हाताने जाऊ नये, काहीतरी न्यावं, फुट तरी न्यावं. कोणाला टाकायला? देवाकडं. आपण जातो देवाकडे तर काहीतरी घेऊन जातो. संताकडे बी रिकाम जाऊ नये. संताकडे बी आपण काहीतरी संताला देवा. कोणाला देवा? संताकडून. म्हणून संताकडे काय द्यावा? म्हणून हा आपला जीव देऊन टाका. काय द्यावा संताला? जीव देऊन टाका. आणि संताला फक्त तुम्हाला जीव ठेवायचा नाही तुमच्या ठिकाणी, जीवावर बेतलेले तुमच्या ठिकाणी काय ठेवायचा नाही.
तुम्हाला जीवदशा नाही ठेवायची, काम की दुःखाला कारण जीवदशा आहे. दुःखाला कारण देह नाही, दुःखाला कारण जगबी नाही, दुःखाला कारण देवाने असं केलं असं बी नाही. तुम्ही जीव राहिले म्हणून दुःख. बघा, तुम्ही जीव म्हणजे पापच करायले. तुम्ही जीव दशा घेऊन, जीव दशा अंगावर सांभाळून जे जे करताल ते पाप व्हाल. जीव दशा म्हणजेच काय? बाप आहे. जीव दशा धरून तुम्ही तीर्थयात्रा केल्या, ते काय केलं? हा? जीव दशा ठेवून तुम्ही काही केलं, यज्ञ केला, याग केला, तप केलं, जप केला, म्हणून योग याग विधी येणे नोये सिद्धी. वयाची उपाधी, दंभ धर्म अहंकार तयार होत असतो. 1400 वर्ष तप केलं, अहंकार तयार झाला. चांगदेव महाराजाला माझ्यासारखा योगिक कोणी नाही असं कोणाला वाटू लागलं? चांगदेवाला वाटू लागलं. आधार चालायचे आकाशात, पाण्याहून चालायचे, दुसऱ्याचे मनोगत कळायचे, भूत भविष्य वर्तमान सगळं कळायचं. मडी उठवायचे, ते मेलेले माणसं उठवायचे, द्यायचे. पण इतकी काय आलती शक्ती, आलती रिद्धी सिद्धी, पण अहंकार झाला. कोणाला? होतच असतो. जास्त काल माणसाला तर त्याचा काय तू आता एवढं ज्याच्यावर अहंकार येणार नाहीत काय? नुसती दाढी वाढीली त्या अहंकारी तुझ्या माणसाला. मी महाराज झालो, दाढी वाढून जट्टा वाढून, काही नाही, योग नाही, अभ्यास नाही, काय नाही, काय नाही, नुसती काय वाढीली? दाढी वाढीली. मग त्याला वाटतं मी आता कोण जमलं महाराज. वाढीली म्हणजे काय? खतपाणी घातलं दाढीला? सहजच वाढी ती, निसर्गिक येते. तरी पण त्याला काय तू अहंकार आहे. तू सगळे समाज त्याच्या पाया पडून तो ताटल्याने उभा राहतो नित्या दाढीमुळं. मग चांगदेव महाराजाला काऊन नाही याचा अहंकार? फक्त तुकाराम ज्ञानेश्वर महाराज भेटले म्हणून अहंकार गेला, नाही तर तसा ताटलेला राहिला असता. म्हणून महाराजाच्या भेटीला जायचं, माऊलीच्या कथा ऐकायच्यात ना आपल्याला.